तीन वेळा ज्या नेत्यांच्या खांद्यावर मी माना टाकल्या त्यांनी माझ्या माना जिरायचं काम केलं. त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांच्या विश्वासघाताला उत्तर द्यायचं असेल तर 2 महिन्यापासून या जुन्नर तालुक्यामध्ये गेली 2-4 महिन्यापासून मी ऐकते. सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत. आम जनता मला म्हणते, आम माझ्या माता भगिनी मला म्हणतायत, कार्यकर्ते मला म्हणतायत, ताई हे नेते लोकांना बाजूला करा, बघा आम्ही सर्वसामान्य जनता आपल्याला निवडून देऊ, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज या महिला एवढ्या रात्रीच्या 10 वाजता इथे बसलेल्या आहेत. या फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटी, या कुठून विकत आणलेल्या नाहीये. माझ्याकडे एकही महिला कोणी कामाला येणारी नाही, ती स्वतःच्या मनाने येणारी आहे आणि आशावर प्रेम करणारी आहे. एक आशा दुसऱ्या आशाकडनं निश्चितपणाने काय घेतलं पाहिजे, गिव्ह अँड टेक मी त्यांच्यासाठी केलंय, ते माझ्यासाठी करतील हा विश्वास मला आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, कोणी किती वल्गना करू दे, कोणी किती पैसा उधळू दे, सगळ्यांचे रंगढंग तुम्ही पाहिले, सगळ्यांची नाटकं तुम्ही पाहिलेली आहे. ज्यांना ज्यांना संध्या दिल्या, 40 वर्ष ज्यांच्या घरात सत्ता होती, वल्लभ बेनके ज्यांच्याकडे सदैव कृष्ण खोरे महामंडळ घेऊन फिरत होते, परंतु कधी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले नाही. का सोडवले नाही, का विचारत नाही. पाण्याचा प्रश्न, पठाराला म्हणे पाणी देणार. आता लेख सांगतो, गेल्या वेळी निवडणूक जिंकण्यासाठी महिनाभर कसलं आंदोलन केलं, उपोषणाचं आंदोलन. गावोगावी जाऊन झोपा काढून त्या ठिकाणी दाखवलं की मी पठारावर पाणी आणणार, मी सावरगावच्या 9 गावांना पाणी देणार. पाणी देणार बाबा कुठून, 5 वर्ष गेली, उलटली, परत उभा राहिला, पुढे आलं पाणी, कोणी बघितलं पाणी. दुसरा राजा ज्याला पहिल्यांदा तुम्ही निवडून दिलं, शरद सोनवणे, त्यांनी पण असं सांगितलं होतं, मी म्हणे पठारावर MIDC करणार. कुठे गेली तुमची MIDC, झाली का MIDC? जिथे प्यायला पाणी नाही तिथे MIDCच्या गप्पा मारल्या. लोकांनी त्या सुद्धा मान्य केल्या. लोकांना तेवढं सुद्धा कळू नये की आपण कुठे चुकतोय, कोणाला देतोय, हे आपले सेवक आहे का, हे आपले मालक बनायला लागले. अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी सत्ता घेतल्या, जे कोणाला कारखाने दिले, कोणाला बाजार कमिट्या दिल्या, या सगळ्यांना सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आलेले लोक आहेत. आज सुद्धा काय वापर चाललेला आहे, आज कारखान्याचे असणारे 1200 कर्मचारी बाहेर फिरतायत, प्रचाराला फिरतायत, प्रचारामध्ये त्यांचा वापर होतोय. ते बिचारे सांगतायत आम्ही जर केलं नाही तर आम्हाला दबाव आहे. तुम्ही सांगा, 200 रुपये शेतकऱ्याला बाजार द्यायचा जमत नाही, होत नाही, सगळ्या कारखान्यांना दिलं जातं. या कारखान्यावर का नाही, कारखान्याचे जे कामगार आहेत त्यांना पगार कोणाच्या पैशातून होतो, कारखान्याच्या पैशातून. कारखान्याचा पैसा कुठून येतो, शेतकरी सभासद यांचे ऊस घालतात, त्या ऊसाच्या साखर काढली जाते, त्याच्यातून ते पैसा उभा राहतो आणि तो पैशाचा वापर आज या ठिकाणी निवडणुकीसाठी केला जातोय. त्या कामगारांचा वापर त्याच्यासाठी केला जातोय, पण शेतकऱ्यांची कधी कीव करत नाही. शेतकऱ्यांचा ऊस जळाला तो त्यांना कळत नाही. आज महिना झालाय पण ऊस काढला गेला पाहिजे, तो काढला जात नाही. या सगळ्या गोष्टीकडे का बरं शेतकरी गांभीर्याने पाहत नाही. दुसरीकडे ज्या ठिकाणी कधी काल परवा एनेरेमध्ये एक तरुण कोबरा चावला म्हणून जाग्यावर खल्लास झाला. त्याचं डेड बॉडी जेव्हा आम्ही RH आणली जुन्नरला, त्यावेळी त्याला लक्षात आलं की 2 ठिकाणी त्याला डाऊन झाला होता आणि तो गेला. तुम्ही सांगा, अशा वेळेला जेव्हा एखादी महिला अडते, जेव्हा तुम्ही पाहिलं की फॉर्म भरताना मला फोन आला आणि ती महिला अडचणीत होती, तिला सिझर करावं लागणार होतं आणि तिला हॉस्पिटल घेत नव्हतं, RH जुन्नर घेत नव्हतं. मी सांगितलं जर घेतलं नाही तर फॉर्म भरायचा बाजूला ठेवून तुझा कार्यक्रम करेल. आणि त्यावेळी तिला नारंगावला नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर उपचार, त्या ठिकाणी दुसरे डॉक्टर बोलून तिचं सिझर केलं गेलं आणि तिचं बाळ जन्माला घातलं. बाळ जन्माला घालणं म्हणजे महिलेचा पुनर्जन्म असतो. हे ज्या बाईने जन्माला बाळ घातलंय त्या आईलाच कळते ती कळ, दुसऱ्या कोणाला कळणार नाही. अशा वेळेला देखील त्या ठिकाणी मी त्या पद्धतीने या तालुक्यात एक सुसज्ज असं हॉस्पिटल व्हायला पाहिजे की माणसाचे जीव वाचले पाहिजे. जर एखाद्याला अटॅक आला तर त्याला पुण्याला नेईपर्यंत तो माणूस वाचत नाही. कित्येक वेळा आम्ही 51,000चं इंजेक्शन इथे देतो आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवतो. पण आज तागाय ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी कधीच विचार केला नाही का या तालुक्यापासून पुणे किती लांब आहे, भोसरी किती लांब आहे, तिथपर्यंत माणसाचा जीव वाचेल का, याचा कोणी विचार कधीच केला नाही. आणि मग अशा लोकांनी की त्यांची हॉस्पिटल चालली पाहिजे म्हणून हॉस्पिटल निर्माण होऊन द्यायचं नाही. या ठिकाणी त्यांच्या शाळा चालल्या पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेची शाळा राजुरीची गळते काय. भाऊ म्हटला की मी लहान असल्यापासून गळत होती, अरे ते कशाला बघतील, त्यांनी आता बापाने एक केली होती, आता लेकाने एक दुसरी केली आहे. बापाने शासनाची जागा बळकावली, त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या जलसंपदाची जागा घेऊन अगदी तो मूळ
टोकावर असणारी जागा अगदी रस्त्याच्या कडेची जागा घेऊन त्या ठिकाणी कन्याशाळा उभारली. आता लेकांनी दुसरा पराक्रम केला की बापांनीच ते आपल्या 7 पिढ्या काढल्या. आता लेकांनी येडगाव या ठिकाणी दुसरी शाळा उभी केली आणि तो देखील आज पतसंस्थेचे सगळे कर्मचारी, शाळेचे शिक्षक यांचा वापर आजच्या निवडणुकीमध्ये करतोय. का बरं तुम्ही डोळे झाकून आहात? का बरं डोळे झाकून आहात? आता तिसरा घ्या तुम्ही की प्रत्येकाची परिस्थिती तुम्ही लक्षात घेतली तर यांच्या पाठीमागे वलय आहे. कसलं? तर त्या संस्था ज्या जनतेच्या आहेत, ज्या जनतेच्या हितासाठी आहेत, जनतेच्या मालमत्ता आहे, त्याचा वापर तुमच्या डोळ्यात देखत करतायत आणि तरी तुम्ही डोळ्यावर ढापणं लावून बसलाय. हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? आणि मग अशा लोकांना माफ करणार तुम्ही? अशा लोकांना संध्या देणार की जो कुलस्वामीचा देखील काय आज परिस्थिती आहे की ज्याचे कर्मचारी सुद्धा आज रस्त्यावर प्रचार करत फिरतायत. कोण विचारतो? तुम्ही विचार करा. तुमची ताई 3 वेळा उभी राहिली कार्यकर्त्याच्या जीवावर. जेव्हा कार्यकर्त्याला आपण मदत करतो, आज तुम्ही महिला भगिनी इथे बसलाय, ते तुमच्यासाठी तुमचे प्रश्न सोडवलेत म्हणून तुम्ही ताईची वाट बघत होतात ना? बरोबर आहे का चूक? बरोबर ना? आणि मग हे कार्यकर्ते ज्यांच्या जीवावर आम्ही लढाया लढतो, कारण त्या कार्यकर्त्यांना आम्ही ताकद देतो, त्या कार्यकर्त्यांना आम्ही सांभाळतो, त्या कार्यकर्त्यांना आम्ही घडवतो, त्या कार्यकर्त्यांवर येणारा प्रसंग, त्यांच्या गावात त्यांची मान सन्मान कसा वाढेल याच्यासाठी कामं करतो. आणि मग ते कार्यकर्ते निवडणूक काळामध्ये मग जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरसेवक, सगळ्या अगदी ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सुद्धा आम्ही ताकद देतो. आणि मग त्या बळावर ते कार्यकर्ते आमच्या मागे उभे राहतात. माझा नवरा देखील कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा माझं सासर माहेर आजोळ तिन्ही पहा, मी शेळक्यांची नात आहे. सातबारे कुठून येतात? झाकलेली टोपली उघड्या दुसऱ्याची जातात. सातबारे यांचे कसे? एक म्हणतो, आजी म्हणतो माझा पिंपळवंडीला पण सातबारा आहे, दुसरा म्हणतो माझा धनगरवाडीला पण सातबारा आहे. यांचे सातबारे एवढे तयार होतात लगेच. आणि आम्ही 22 वर्ष इथे कष्ट करतोय. 22 वर्ष मी शेळक्यांची नात आहे. मी आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, साधू महाराज वाईकर म्हणजेच गुंजावडी आदवी गावड्यांची कन्या आहे. आणि जिथे कोंडाजी बाबा डेरे यांच्या स्वदेशवशाने पावन झालेली भूमी बुचकेवाडी वैष्णवगाव इथली मी सुनबाई आहे. मला अभिमान आहे. मी नाथाच्या नगरीतली आहे, ब्रह्मनाथाच्या नगरीतली आहे. का नसावा? मी संस्कार आणि संस्कृतीने घडलेली आहे, परिपूर्ण आहे. पण मी कुठल्याही कुणाच्याही दुसऱ्याच्या लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून काम करत नाही. मी माझ्या कष्टाने, माझ्या हुसेने, मला समाजसेवा आवडते. मला राजकारणापेक्षा समाजसेवेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून मी माझं काम करत आहे. ज्या वेळेला एखाद्याचं ऍडमिशन होतं, ज्यावेळी एखादी आडलेली महिला सुटते, आजच एक महिला त्या ठिकाणी स्वप्नील टट्टू त्याच्या घरी मला त्याची बायको घेऊन गेली. ती म्हणाली माझी इच्छा होती ताई कधीतरी तुम्ही यावं. तुम्ही माझी ही मुलगी 9 वर्षापूर्वी ज्यावेळी 3 वाजता रात्रीचा तुम्ही मुंबईला गेलेला असताना फोन केला. मला अडचण इतकी होती, मला वेदना होत होत्या, मला हॉस्पिटल घेत नव्हतं. त्यावेळी ही मुलगी जन्माला आली आहे म्हणून मी तुम्हाला तिला दाखवायला घेऊन आले. दर तिच्या जन्माच्या दिवशी, दर वाढदिवसाच्या दिवशी मी तिला पाहिलं की मला तुमची आठवण होते. या आठवणी जेव्हा एक आई सांगते, एक बहीण, एक भाऊ सांगतो त्याच्या जीवनातली कथा, त्यावेळेला मला वाटतं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. परंतु एक जिल्हा परिषद सदस्य जी सगळी स्वप्न पाहते, सगळ्यांना मदत करते, अगदी वीट मातीचा विकास म्हणजे विकास नसतो. करत असताना समोरच्या व्यक्तीवर जेव्हा प्रसंग येतो, तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याचा विचार न करता तो आलाय, त्याची अडचण दूर करायची, ती आली, तिची अडचण दूर करायची, तिला मदत करायची आणि तिला परिपूर्ण करून तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर जे समाधान आशाला वाटतं, त्या आई बापाने नाव ठेवलंय आशा, मग तू आशा सगळ्यांच्या आशा पूर्ण केल्या पाहिजेत असं मानणारी मी एक आशा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी उभी राहत असताना 3 वेळा माझा घात करण्यात आला. कोणी केला? पक्षातल्याच लोकांनी केला, पक्षातल्याच नेत्यांनी केला. ज्यांना जसं काय छत्रपतींना जसं स्वकीयांनी त्रास दिला, त्या छत्रपतीच्या तालुक्यामध्ये एका महिलेला सुद्धा स्वकीयांनीच त्रास दिला. बाहेरचे नाही, विरोधकात ताकद नाही, दम नाही, पण स्वकीयांनी त्रास दिला. म्हणून आशाताईची 3 वेळा पिछाडी झाली, 3 वेळा तिला हार पत्करावी लागली. पण आताच्या वेळेला सगळ्यांनी सांगितलं नेत्यांना बाजूला करा आणि ताई आमच्या जीवावर तुम्ही निवडणूक लढा. आणि म्हणून आज तुमच्या जीवावर मी निवडणूक लढते. तुम्हाला वाटतं का मी निवडणूक लढून तुम्ही मला विजयी करणार आहात का? नक्की करणार आहात का? सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी सांगा, मला विश्वास द्या की होय
येणारी 23 तारीख 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला मतमोजणी आहे. गुलाल आपलाच उधळला जाणार आणि भंडारा सुद्धा आपलाच उधळला जाणार. या ठिकाणी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यावर माझ्या लाडक्या बहिणींनो फक्त एकच काम करा. येणाऱ्या 4 दिवसात जेवढे नातेवाईक असतील तेवढ्याला फोनाफोनी करा. सगळ्यांना सांगा का या वेळेला एक संधी, मी पुन्हा येणार नाही, मी पुन्हा येणारा मधली नाही आहे. कोणी कोपऱ्यात बसून ऐकत असेल, कोणी घरात बसून ऐकत असेल, मी एकच सांगते, मला एकदाच आमदार व्हायचंय, पुन्हा व्हायचं नाही. एकदा का व्हायचंय तर राजकारणाला लागलेली कीड दूर करायची आहे. राजकारणात जे लोक जनतेचे सेवक झाले पाहिजे ते मालक होऊ पाहत आहेत आणि मालक होऊन ते मस्तवान झालेले आहेत. या मस्तवान झालेल्या लोकांना धडा शिकवायचा आहे आणि दाखवायचं आहे की जनतेचा सेवक कसा असतो. जनतेची त्यांनी सेवा केली पाहिजे. नगर सेवक, सेवक, सेवक ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही. सातत्य मी ठेवलं आहे, सातत्य. मी 22 वर्ष या तालुक्यामध्ये आहे. अजूनपर्यंत ताई मी अष्टविनायक पूर्ण केलेलं नाही. अष्टविनायकचे 8 गणपती केलेले नाही. मला फक्त ओझर, लेण्यादी आणि पालीच माहिती आहे आणि तो नानजीबाई ठक्कर यांच्यामुळे पाली पाहिला, नाही तर मला अजून अष्टविनायक माहित नाही. या ठिकाणी मी अजून गोवा बघितला नाही कसा आहे तो. गोवा बघायला कधी गेली नाही. परदेशात तो सोडूनच द्या. मग तुम्ही विचार करा, जी महिला आज एवढे कष्ट करते आहे, रात्रंदिवस एकच ध्यास आहे, माझी जनता आणि माझ्या जनता. जर मी मुंबईमध्ये ठरवलं असतं, मुंबईमध्येच राहिली असती तर माझ्यासोबत काम करणारा मग प्रकाश मेहता असेल, त्या ठिकाणी विद्या ठाकूर असेल, ज्युनियर माझ्या, ते सगळे मंत्री झाले. मी ठरवलं असतं तर तिथे राजकारण अगदी सोपं होतं. पण सगळ्यांनी हात दिली की आपल्यासाठी महिला इथे आली पाहिजे, आपल्या जन्मस्थळी काम केलं पाहिजे, लोकांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर मला लढवावं लागलं. मला माझं चिन्ह मिळालं नाही, कमळ मिळालं नाही. ज्या जयवंतीबेन मेहता यांच्याबरोबर मी काम केलं, बोटाला धरून 18 वर्षाची असताना कामाची सुरुवात केली. प्रमोद महाजन यांच्याबरोबर काम केलं, त्यांची बहीण म्हणून प्रसिद्धी मिळवली. परंतु इथे आल्यानंतर मला कमळ न देता मला धनुष्यबाणावर लढायला लावलं आणि धनुष्यबाणावर लढताना सुद्धा प्रामाणिकपणे मी माझ्या पक्षाला वाढवायचं काम केलं. बाळासाहेब ठाकरेंचे विचार रुजवायचं काम केलं, शिवसैनिकांना घडवायचं काम केलं. पंचायत समिती आणली, नगरपालिका आणली, प्रत्येक ठिकाणी झेंडा लावला आणि भगव्याचं वातावरण तयार केलं. आज सुद्धा माझ्या निवडणुकीचा अजेंडा काय आहे? माझ्या निवडणुकीचा अजेंडा आहे हिंदुत्व, हिंदुत्व, विकास आणि धर्म. याच्या जोरावर आज मी लढायला उतरलेले आहे. 10 गडी एका बाजूला आणि बाई एका बाजूला आहे. लक्षात ठेवा, एक दिवसलेली वाघीण आणि चवताळलेली नागिन हिचा कोणी नाद करू नये. माझ्या महिलांची मला साथ आहे, माझ्या लाडक्या भावांची पण मला साथ आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात. मी कसलीही तमा बाळगत नाही. मला पूर्ण विश्वास आहे. हे सांगतात की अलका कुबल सारखं यांना आवरत नाही, रडू येतं. ज्या वेळेला ज्या ठिकाणी जातो, आज किशोर तांबेच्या गावात गेलो, तर तांबेवाड्यात गेल्यानंतर, तांबेवाडीत गेल्यानंतर जो कार्यकर्ता मी गमावला, त्या ठिकाणी जेव्हा त्याच्या नावाने त्याची बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, त्याचे पोरगं रडलं, तर माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, तर माझ्या आई होण्याचा काही अर्थ नाही. ज्या वेळेला कार्यकर्त्यावर गदा येते, ज्या वेळेला कार्यकर्ता जातो, त्या कार्यकर्त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा त्याने भावना व्यक्त केल्यानंतर जर आपल्या डोळ्यात पाणी ओलावा येत नसेल तर माणूस म्हणून घेण्याचं आपण लायकीचे नाही आहोत. आणि म्हणून एक महिला म्हणून माझ्या हृदयात काळीज आहे. पण जर कोणी माझ्या नादाला लागलं तर त्याचा कोतळा, माझ्या कार्यकर्त्याला कोणी हात लावला, माझ्या कार्यकर्त्याचा नाद केला तर त्याचा कोतळा काढायची पण तयारी ठेवणारी ही आशाताई आहे. ही वाघीण तुम्ही असंच तिला म्हणत नाही, रणरागिणी तिला असं तुम्ही म्हणत नाही. कारण गरज आहे काळाची, काळाच्या ओघाची. कारण घरात असणारी आमची सर्वसाधारण महिला, पण कुटुंबावर संकट आलं का ती, आपण म्हणतो अरे ही तर इतकी शांत, ही अशी कशी चिडली, ही अशी कशी चवताळली. पण तिच्या घरावर जर संकट आलं तर निश्चितपणाने ती चवताळून उठते, ती चावा काढते. तिची शक्ती नसेल पण ती शक्तीपणाला लावते की नाही लावते ताई? लावते ना. पण आपल्या घरावरचा प्रसंग ती दूर काढते. त्यावेळी तिच्यातली रणचंडिका जागृत होते आणि ती तिचं रूप दाखवते. जेवढी रूपस्त्री जी आहे तेवढी रूप निश्चितपणाने आहे. आता मला 4 दिवसापूर्वी महिलांचा ग्रुप भेटला आणि त्या माझ्या चाललेल्या कार्यक्रमामध्ये त्या आल्या आणि मला म्हणाल्या, ताई आम्हाला वणीला नेलं होतं. 5 वर्ष तुमच्याकडे बघितलं जात नाही, पण निवडणुका आल्या की मग वणीची देवी आठवते, तुम्हाला सप्तशृंगी आठवते. अहो नवरात्रीचे 9 दिवस त्यावेळी का नाही तुम्हाला आठवत?
का आपण आपल्या महिलांना पुढे फिरायला न्यावं. परंतु त्या महिलांनी असंही सांगितलं, ताई आम्ही त्यांच्या गाडीत बसलो, त्यांचं खाल्लं, देवीकडे गेलो, पण तिथे गाराने घातलं, तिथे ओटी भरली आणि सांगितलं आमच्या ताईला आमदार होऊ दे. म्हणजे हा प्रामाणिकपणा महिलांमध्येच असू शकतो. त्यांनी त्यांच्या भावना माझ्या संगती व्यक्त झाल्या आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे, जर माझ्या महिला आज मला एवढ्या प्रेमाने पाहतायत, माझ्याबद्दल भाव ठेवतायत, माझे कार्यकर्ते किंवा माझे असणारे सगळे तरुण माझ्या पाठीशी आहेत, माझ्या ज्येष्ठांचा मला आशीर्वाद आहे आणि मी धर्माला घेऊन निघालेली आहे, हिंदुत्वाला घेऊन निघालेली आहे, तर निश्चितपणाने विजय हा आपलाच आहे. 23 तारखेचा गुलाल आपला आहे, भंडारा आपला आहे. पुन्हा येईल याच ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण देईल, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे की आमदार खासदार हे सुद्धा यांना लाजवण्या इतकी कामं जर एक जिल्हा परिषद सदस्य विरोधात बसून करत असेल, सत्तेत नसताना करत असेल, तर मग यांनी करायचं काय? यांनी का करू नये? यांना करायचं का कधी वाटलं नाही? यांच्या भावना कुठे गेल्या? लोकांच्या डोळ्यातला अश्रू यांना दिसत नाही का? ज्या वेळेला कुठेही एखाद्या बिबट्याने हल्ला केला की सगळे आले, तरी सुद्धा ताई आल्याशिवाय परिपूर्णता होत नाही. कारण त्या अधिकाऱ्याला कोणी घोडे लावायलाच नसतं, मग ताईच असते. एखाद्या पोलीस स्टेशनने एखाद्या महिलेचं, एखाद्या भांडणाचं, एखाद्या शेजाऱ्यांची भांडणं असतील किंवा घरातली भांडणं असतील किंवा एखादी मुलगी गेली असेल, त्यावेळेला सुद्धा त्या सगळ्यांना ताईच आठवते. का? तर ताईच सांगू शकते आणि ताईच न्याय देऊ शकते. हा विश्वास पक्का सगळ्यांना असतो आणि म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की होय, तुम्हाला जर नेतृत्व माझ्यासारखं पाहिजे, तर ते 5 वर्षात राजकीय नेता कसा असावा, त्याने राज्य करावं, पण रयतेचं राज्य करावं. जसं आमच्या राजांनी केलं, आमच्या शिवाजी राजांनी केलं, त्या पद्धतीचं रयतेचं राज्य असावं, रामराज्य असावं आणि त्याच्यामध्ये सगळे समाधानी असावे, सुखी असावे. आणि हा अजेंडा आहे माझा की तुम्ही मला जी संधी देणार आहात ती फक्त मला 5 वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि त्या ठिकाणी जीवाचं माती करेन, पाणी करेन असं मी काय बोलणार नाही. नो वे. माझा श्वास असेपर्यंत तुमची सेवाच करेन, ती प्रेमानेच करेन, पण जनतेचीच करेन. कारण बसलेला अधिकारी मस्तवान झालेला असतो. सातबारा मागायला गेलं, उतारा काढायला गेलं, एखादा दाखला काढायला गेलं, तो सुद्धा माझ्या शेतकऱ्याला 10 वेळा फेऱ्या मारायला लावतो. या ठिकाणी भूमी अभिलेखला गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला न्याय मिळत नाही. तहसीलदाराला सुद्धा धारेवर द्यावं लागतं. पण मी कोणाचं काही खात नाही, माझं पुढे गुंतलेलं नाही, मग माझं घोंगडं अडकलेलं नाही, मला काय पडलीये. जर वेळ पडल्यानंतर मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला सुद्धा या ठिकाणी दाखवते की बाबा रे, हे सगळं जनतेचं आहे, आपल्या कोणा पक्षाचं पार्टीचं नाही. या ठिकाणी पर्यटन झालं पाहिजे, पण ते कोणासाठी, ज्यांच्यासाठी करायचंय त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या पक्षाच्या लोकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी त्यांना काय अभिप्रेत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जीवनमान सुखावणार आहे, तर ते पर्यटन आणि तो विकास कामाचा आहे. या ठिकाणी किती कोटीचे रस्ते केले त्यापेक्षा महत्वाचं आहे की माझ्या ताईच्या बंगल्याच्या खाली पाणी येत होतं, ते पाणी थांबत नव्हतं. मला शीतलताईंनी सांगितलं का ताई, इथे येणाऱ्या चारीचं पाणी आणि तो बंगल्यात घुसतंय, तिने घर बांधलेलं आहे, त्या घरात ते पाणी जात आहे, ते थांबवण्याचं काम केलं तर त्या ताईला माझं खरं बरं वाटणार आहे. इथे लाईट नाही, तिथे लाईट कायमची ठेवली, त्याचं समाधान तिला लाभणार आहे. डीपी नाही तर 10 मिनिटात मला फोन आल्यानंतर 2 तासात डीपी पाठवायचं काम जर मी करत असेल, ते काम अपेक्षित आहे. या ठिकाणी एखाद्या माणसाला गरज पडली आणि त्याला त्या ठिकाणी जर एखादी आरोग्य सेवा द्यायची असेल, ती मिळाली, ती माझ्यासाठी मोठी आहे. या ठिकाणी एखाद्याचं ऍडमिशन होत नाही, त्या मुलाला ऍडमिशन करून द्यायचं आहे, त्याचं ऍडमिशन झालं तर ती खरी सेवा आहे. या ठिकाणी माझ्याकडे माझ्या जनता दरबारमध्ये बेल्याच्या ज्या वेळेला तो मुलगा आला, मी बघितलं नाही, तो माझ्या राजुरीच्या, माझ्या मुस्लिम समाजाचा एक शिकला सवरलेला चांगला मुलगा, तो त्याच्यामध्ये काबिलियत आहे, त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्याची परिस्थिती नाहीये. मी त्याला टाटा मोटर्स मध्ये लावलं. एका दिवसात ते इथेच राहणारा पोरगा आहे. पण मी त्याला विचारलं नाही की बाबा तुझं जात धर्म काय. मी त्याची क्वालिटी पाहिली, त्याच्या कामाची पद्धत पाहिली, त्याची गरज ओळखली आणि त्याला मदत केली. मग अशा रीतीने जर जनतेची सेवा केली तर तो जनतेचा सेवक आहे. पण हे निवडून येईपर्यंत तुमच्या पाया पडतात, निवडून आले का हे तुमचे बाप होतात आणि ते तुम्हाला सेवक बनवतात, तुम्हाला मजूर बनवतात, तुम्हाला मजूरच ठेवतात आणि स्वतः मालक बनतात. म्हणून ही राजकारणातली कीड मला बाजूला काढायची आहे आणि खरं राजकीय नेता कसा असावा हे उत्तम उदाहरण घालण्यासाठी आणि लोकांची सवय बदलण्यासाठी. कारण प्रत्येक वेळी
जशी भाकरी परतावी लागते तशी नेत्याचा जर त्याच्यामध्ये मस्ती चढली आहे तर ती उठवायची असेल तर त्याचा बदल निश्चितपणाने करावा लागतो. बदल नाही केला आणि मग 5 वर्ष ज्याच्या हातात सत्ता द्यायची, 5 वर्ष ज्याच्या हातात तालुका द्यायचा आहे, तो नेता कसा पाहिजे? तो जनतेला अभिप्रेत असणारा पाहिजे, जनतेला न्याय देणारा असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एकदाच व्हायचंय, एकदाच आमदार व्हायचंय. एक संधी तुम्ही सगळ्यांनी मला द्यायची आहे, तुम्ही मला देणार आहात, तुम्ही ठरवलं आहे, हे मला ज्ञात आहे. परंतु तरी सुद्धा माझं कर्तव्य आहे की मी तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुमच्या पुढे हात जोडलं पाहिजे, तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुम्हाला नतमस्तक झालं पाहिजे की होय मी तुमच्यासाठी काय करू शकते. उद्याच्या येणाऱ्या पर्वामध्ये माझ्या डोळ्यासमोर काय स्वप्न आहे? एक चांगलं हॉस्पिटल, अद्ययावत हॉस्पिटल, त्या ठिकाणी असणारा दाऱ्याघाट फोडायचंय, त्या ठिकाणी असणाऱ्या शिवनेरीवर लिफ्ट नेण्यासाठी स्टँड बाय लिफ्टसाठी मी नितीन गडकरींकडे 2 वर्ष फेऱ्या घालून त्याचा करार राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा करून घेतला. रवींद्र वायकरांकडे बसून त्या ठिकाणी सह्या दिला, तो करार झाला. तर सगळ्यात पहिला सत्कार मी नितीनजींचा केला. या ठिकाणी करत असताना दुसरा नंबर आपल्या शिवनेरीचा लागतोय. त्या ठिकाणी 5 रस्त्यावर असणारी हायड्रोलिक लिफ्टसाठी तुम्ही बघितलं असेल आता 2-3 आठवड्यापूर्वीच जयंत पाटील आले होते, तेव्हा हार घालताना काय झालं. मग अशा वेळेला एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही जागे होणार का? मग तुमचे डोळे उघडणार का? जनतेला काय हवंय, काय अभिप्रेत आहे, हे सगळं ओळखून जो नेता काम करतो तो याला नेतृत्व म्हणतात. त्याला नेता मानायचा असतो आणि त्याला त्या पद्धतीने संधी द्यायची असते. निश्चितपणाने तुमच्या सर्वांशी आज संवाद साधला, बरंच काही ऐकलं, परंतु सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना बोलून जाऊ दे. मी परत येणार आहे आणि परत आल्यानंतर मला दर्शन देखील शनिवारच्या दिवशी घ्यायचंय. तयारी कर धनुभाऊ, तू तयारी कर, शनिवारी दर्शन घ्यायचंय. निश्चितपणाने काय कोण सांगेल ना त्या सगळ्याची उत्तरं, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मला मिळाली पाहिजे. का तुम्ही ही स्वप्न पाहिली नाही, का माझ्या जनतेची ही कामं केली नाही, आणि जर हे करण्याची तुमची योग्यता नाही तर मत मागायची सुद्धा तुमचा अधिकार नाही. आणि म्हणून अधिकारवाणीने तुमची ताई तुम्हाला सांगते की माझ्या लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांना प्रत्येकाला फोन करा, प्रत्येकाला सांगा की एक संधी, फक्त एक संधी एकदाच ताईने मागितली आहे, आपण सगळ्यांनी मिळून ताईला देऊया. लाडक्या भावांना सुद्धा सांगते की लाडक्या भावांनो, तुम्ही सुद्धा एक दिवस सासरवाडीला जा. एक दिवस सासरवाडीला, सासरवाडीवाले जावयाचे खूप लाड करतात, जावई सांगेल ते ऐकतात. का तर मुलीला सांभाळलं जातं, मुलीला जीव लावला जातो, म्हणून जावयाचं जास्त ऐकलं जातं. फक्त एवढंच सांगा, माझ्या बहिणीचा सन्मान करा, माझ्या बहिणीच्या अस्मितेचा सन्मान करा आणि तिला एक संधी द्या. आणि ताईची निशाणी आहे प्रेशर कुकर, 5 नंबरचं बटन. 20 तारीख त्या दिवशी धो 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 मतदान राजुरीमधून आशाताई बुचके यांना झालं पाहिजे. हे करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया आणि एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मतदारांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.